सो गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. डे 4th, चौथा दिवस आज आहे आमचा फिरण्याचा. आणि आम्ही आज आहोत देवबागमध्ये मुनगे गावात. मुनगे गाव म्हणजे हे विनयदादाचं गाव आहे. तर विनयदाच्या गावामध्ये आम्ही आणि त्याच्या घरीच आम्ही स्टे केला होता रात्री नाईटला. खूप सुंदर घर आहे आणि त्यांची जवळजवळ 4.5-5 एकरची आंब्याची बाग आहे. तुम्ही बघू शकतात आजूबाजूला पूर्ण आंबेच आंबे आहेत. जवळजवळ 100-150 कलमाचे आंबे आहेत त्यांचे आणि काही काजूचे पण झाडं आहेत, प्लस नारळाची झाडं आहेत, फोफळीची झाडं आहेत. मध्येच तुम्हाला चिकू, पपनीस हे सगळी झाडं दिसतील. तर खूप सुंदर बाग आहे, तुम्ही पाहू शकता. आम्ही रात्री इथेच थांबलो होतो. रात्री एवढं काही अंदाज आला नव्हता की किती काय आहे, परंतु खूप सुंदर झाड आहेत आंब्याची. सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकला आलेलो तर तेव्हा पाहिली आम्ही की खूप सुंदर बाग आहे ही. जवळजवळ 4.5 एकरच्या आसपास आहेत. 150-200च्या आसपास आंब्याची झाडं आहेत. हेवा तिथपर्यंत त्यांचे पूर्ण बाग आहे बघा. ही कशी कलमं लावली आहेत लाईनशीर अशी. तर खूप सुंदर बाग आहे. आणि रात्रीचं आम्ही घरचंच जेवण जेवलो. विनयदादाच्या आईने आमच्यासाठी जेवण बनवलं होतं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. तर खूप सुंदर जेवण होतं. थँक्स टू विनयदादा. आता आम्ही विनयदाच्या घरीच चाललो आहे. ही त्यांची बाग आहे. हे एक्झॅक्टली रस्त्याच्या अपोजिट साईडला आहे आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला त्यांची घर आहे, मूळ घर आहे. तर ह्या बाजूला एक छोटंसं त्यांनी रो हाऊस टाईप घर बांधून ठेवलं आहे, जे राहण्यासाठी वगैरे जे येतात किंवा त्यांचे मित्रमंडळी वगैरे जे कोणी येतात ते ह्या घरामध्ये राहू शकतात. तसंच विनयदादाची अजून एक बाग आहे जी खालच्या बाजूला समुद्रकिनारी आहे. तिकडेही त्यांचं एक घर आहे सुंदर. तर पाहू शकता तुम्ही. ऐक, हे त्यांचे घर आहे. 2 BHK आहे. खूप सुंदर आहे. आणि समोर नारळाची झाड आहेत त्या बाजूला, प्लस फणसाची झाड आहेत. हे बघा फणस लागले छोटे छोटे. तर आता आपण जाऊया नाश्ता करायला. विनोदाच्या आईने बोलवलंय तर नाश्ता करून घेऊया आणि तिकडनं मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकतात हे विनयदादाचं घर आहे. चला आई येतो चला. तर आताच आमचा नाश्ता वगैरे करून झाला. हे विनयदादाचं घर आहे. आणि विनयाचे पप्पा तर आमच्याबरोबर येणार, त्यांना ग्रामपंचायतला सोडायचं आहे. तर आम्ही त्यांना ग्रामपंचायतला सोडून पुढे निघणार आहे. तर खूप सुंदर होतं नाश्ता वगैरे. आम्ही घावणे वगैरेच खाल्ले बरोबर ना. एक्सपेक्ट केलेलं होतं की आम्हाला कोकणीच नाश्ता मिळणार, त्यामुळे काकींनी कोकणीच नाश्ता बनवला होता. चला काकी येतो चला. थँक्यू व्हेरी मच. तर हाच रस्ता पुढे. हो नक्की नक्की. तर हाच रस्ता आहे पुढे आपल्याला घेऊन जाणार आहे विजयदुर्ग आणि पोखरबावच्या गणपतीला. हाच रस्ता पुढे आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. सो फायनली आपण पोचलो आहे पोखरबाव गणपती, सिद्धिविनायक गणपती मंदिर पोखरबाव. तर खूप सुंदर मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओ अलाउड आहे कारण आपण एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं की आतमध्ये व्हिडिओ अलाउड आहे का नाही. तर आतमध्ये व्हिडिओ अलाउड आहे. तर आपण जाऊया पाहूया गणपती. तुम्ही पाहू शकता पोखरगाव गणपती. खूप सुंदर मूर्ती आहे. आणि खालच्या दिशेला जायला गुफा आहे. तर आणि हे लिहिलं आहे का? ओके हां. तर तुम्ही पाहू शकतात हे पांडवकालीन प्राचीन मंदिर आहे. 19व्या दशकामधलं. 1920च्या विजयदुर्ग रेड्डी रस्त्याच्या आखणी सुरुवात झाली. त्यावेळी मंदिराकडून ओढ्यावरून रस्ता करण्यास जागा आखली गेली. व्हाळाच्या बाजूने दोन्ही प्रचंड मोठे खडक होते. एकमेकांना व्हाळाच्या मध्य पूर्णपणे टेकलेले जणू एकच खडक असावा. त्याच्या खालून पाणी जाण्याकरता मार्ग तयार केला गेला होता.
12 फूट खोल इतके स्वच्छ पाणी होते. तुम्ही पाहू शकता या दिशेने खाली जाण्याकरता हा रस्ता आहे. आणि एक खाली पांडवकालीन पिंड देखील आहे आणि गुफा देखील आहेत आणि काही शिल्पही आहेत. तर आपण तीही पाहूया. तुम्ही पाहू शकतात ही पांडवकालीन गुफा आहे. आणि पाणी किती स्वच्छ आहे तुम्ही पाहू शकता. पाण्याचा खोलही दिसतोय आपल्याला. पलीकडे जाण्याकरता छोटासा असं बांधून ठेवलं आहे. थोडंसं रिस्की आहे बट जाता येतं. असं फ्लाईंग करून तुम्हाला पलीकडे यायचं आहे. राकेश आणि रोहित क्रॉस करतात. सावकाश रोहित काय त्या बाजूला द्यायची. रोहितला आतापासूनच म्हातारा याला हात मारायची गरज. पाण्याला फोर्स आहे थोडासा. तरी पाऊस नाही आहे त्याच्यामुळे एवढा फोर्स नाही आहे. तुम्ही पाहू शकता हे ते पांडवकालीन शिल्प आहे बघा. त्याच्यामध्ये आतमध्ये पिंड आहे. तुम्ही पाहू शकता ही शंकराची पिंड आहे आणि हे मुकुट आहे. ठीक आहे. आणि त्या बाजूला तुम्ही पाहू शकता की शेषनाग आहे. पुढचं माहिती राकेश कसं वाटतंय. मस्त जाणार फुल रोहित पाण्यामध्ये आला आता फायनली पॅन्ट वर करून. हा खूप सुंदर दिला होता. खूप सुंदर मंदिर परिसर आहे आणि ह्याच जागेवरून पलीकडे जाण्याकरता रस्ता आहे आणि हे समोर मंदिर आहे आणि हा मंदिर परिसर आहे खूप सुंदर असा पोखरबावचा. हां आणि हे पाहू शकता तुम्ही की ही हजारो वर्ष पाण्यात होते. कोणाला माहिती नव्हते. गणपती मंदिराच्या पुजारी जे राऊत म्हणून आहेत त्यांना दृष्टांत झाला होता. डिसेंबर 1999 रोजी. फायनली आपण जायचंय. तिकडेच फक्त तुम्ही पाहू शकता त्या स्टेजवरून आपल्यालाही जायचं. येस येस. तर रोहितला हात देणं गरजेचं आहे. आमचा नाजूक बाळ येस नाजूक बाळ आहे आमचं. एकदम चुकू हा हाच फिश थेरपीसाठी पाण्यामध्ये पाय सोडून बसलो आहोत आणि रोहित आमचा आस्वाद घेत आहे पाहण्यासाठी. मासे येत आहेत नाही येत आहेत पाहून करतोय. तरी आम्ही बऱ्यापैकी पाय खाली सोडले. विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत. हा समोर दिसतोय विजयदुर्ग किल्ला. किल्ल्यावर जाणार
सो फायनली आपण विजयदुर्ग किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकतात बुरुज विजयदुर्ग किल्ल्याचे. खूप सुंदर असे दृश्य आहे, नयनरम्य. आणि तुम्ही पाहू शकता की या बाजूला समुद्र किनारा आहे. तर वरून याचे खूप सुंदर दृश्य आहे. आणि काही इन्फॉर्मेशन आहे चांगली की हे प्राचीन आणि पुरातत्व स्थळे आहे. त्याचे अवशेष 1958 पासून इथे अवेलेबल आहेत. तर आपण चलूया पुढे, महाराजांचा किल्ला एक्सप्लोर करूया. आणि पुढे विजयदुर्ग किल्ल्याची खूप सुंदर माहिती दिली आहे. विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास इथे लिहिलेला आहे. इकडे जवळजवळ 3 मजली बुरुजांसह एकूण 27 बुरुज आहेत. आणि हा मराठा आरमार आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या 3 सागरी युद्धांचा साक्षीदार आहे. जवळजवळ 3 युद्ध. आणि ह्या किल्ल्याला एक नाव ठेवलं आहे, जिब्राल्टर ऑफ आशिया असं ह्याला किताब मिळाला आहे. 1818 मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. तर खूप सुंदर किल्ला आहे, तुम्ही पाहू शकतात. हा बुरुज आहे, 3 मजली बुरुज असे आपल्याला पाहण्याकरता मिळणार आहेत. तर पुढे जाऊया, आपण पाहू शकतात हा विजयदुर्ग किल्ला आहे. एक मॅपच्या स्वरूपामध्ये इकडे दाखवलेले गेलेले पॉइंट्स आहेत की कुठे वॉटर टँक्स आहेत, मंदिर कुठे आहे, बुरुज कुठे आहेत, दंगारखाना कुठे आहे. सो चला आपण पुढे जाऊन व्ह्यू करूया विजयदुर्ग किल्ला. की गडाचा दरवाजा ह्या दिशेला आहे बघा. कोणाला कळणारही नाही की शत्रूला की या गडाच्या या दिशेने आतमध्ये शिरायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता की हे जे खाचे दिसत आहेत, या खाच्यामधूनच ज्यावेळी शत्रू की गडावरती हल्ला करायचा आणि या दिशेने यायचा, तर त्याच्या अंगावरती गरम तेल, भाले आणि याच्याने मारा केला जायचा. तर हाच मुख्य दरवाजा आहे किल्ल्याचा. तर तुम्ही हा पाहू शकता, दारुगोळा कोठार आहे. हा बरोबर दरवाजाच्या बाजूला तुम्ही पाहू शकतात, महादरवाजाच्या बाजूला आहे. आणि एक भुयारी मार्गही आहे पुढे. इकडनं वर गेल्यानंतर महाराजांचा दरबार बसायचा ती जागा आहे. तर आपण तिथेच चाललोय पाहण्याकरता. आणि जे खांब आणि जे पिलर्स होते ते आता नाही आहेत, पण त्याचे अवशेष म्हणून त्यांचे खळगे आहेत बघण्याकरता. तर तुम्ही ते बघू शकतात. ओके, इकडे महाराजांचा दरबार बसायचा. आणि हे पाहू शकतात तुम्ही, हे खळगे जे आहेत हे त्याचे अवशेष आहेत की जे खांब जिथे लागायचे, पिलर्स होते. आणि महाराज एका ठिकाणी बसून आपल्या जनतेचे प्रश्न रिझॉल्व करायचे. तुम्ही पाहू शकतात इकडनं एक भुयारी मार्ग आहे या बुरुजावर येण्याकरता. खूप सुंदर. आणि हा विजयदुर्ग किल्ला दिसतो बघा, या बुरुजावरून खूप सुंदर दिसतो. पूर्ण समुद्राने वेढलेला किल्ला आहे हा. एका बाजूने समुद्र किनारा आहे आणि एक प्रॉपर रोड आहे. आणि हाच तो भुयारी मार्ग आहे जिकडनं आता रोहित आला तर तुम्हाला भुयारी मार्गही दाखवेन. खूप सुंदर आहे, थोडा काळोख आहे, बट आपण दाखवूया, प्रयत्न करूया. सो हीच गुफा आहे, तुम्ही पाहू शकतात. खूप सुंदर आहे आणि थोडं थंडगार वाटतंय ना, तुम्ही पाहू शकतात. खूप थंड वाटतंय याच्यामध्ये. बघा, प्राचीन दगड आहे, प्राचीन दगडाची गुफा आहे. काय बोलतो रोहित? हा, खूप थंड आहे आणि खूप थंड, म्हणजे बाहेर गरम होतंय आम्हाला लिटरली. आणि इथे खूप थंडगार वाटतंय. आणि काही पाण्याचे झरे पण आहेत इकडे, त्यामुळे अजून थंडगार वाटतंय. आणि हा बाहेर निघण्याचा रस्ता आहे.
पाहू शकता हाच एक भुयारी मार्ग आहे जो गडाच्या बाहेर निघतो. जे त्यावेळी रसद पाणी अन्नधान्य वगैरे जे काही घेऊन यायचं असेल गडावरून ते या ठिकाणावरून आणलं जायचं गडावरती. तर आपण प्रयत्न करूया त्या ठिकाणाही जायचा. जर तिकडनं आपल्याला खाली उतरायला मिळाले तर आपण नक्कीच त्या ठिकाणीही जाऊ. तर तुम्ही पाहू शकतात हा खूप लढा बुरुज आहे. या बुरुजाला नाव आहे आणि असेच पुढे बुरुज आहेत बघा. आपण आता हळूहळू पुढे चालत चालत जाणार आहोत आणि गड एक्सप्लोअर करणार आहोत. तर हा गड परिसर आहे, गडाच्या आतील परिसर आहे आणि हा महाराजांचा दरबार जिथे मी सांगितलं होतं तुम्हाला. पाहू शकतात हाही एक बुरुज आहे ज्या बुरुजाला नाव दिलेलं आहे सदाशिव बुरुज. हे जे मोकळे पॉइंट्स ओपन होल्स दिसत आहेत हे इकडे आपल्या तोफा असायच्या. जर बाहेरून कोणी आक्रमण केलं तर त्याकरता तोफ डागण्याकरता हे मोकळ्या स्पेसेस आहेत. आणि हे जे होल्स दिसत आहेत हे जर कोण किल्ला चढायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर गरम गरम तेल ओतून त्याला किंवा रॉकेल ओतून त्याला पेटवून देण्याकरता जागा ठेवलेली असायची. आणि हे तुम्ही पाहू शकतात किल्ल्याच्या आतील भागामधला बुरुज. हे जे बुरुज 27 बुरुज जे सांगितले ते सगळे मिळून सांगितलं की किल्ल्याच्या आतील किल्ल्याच्या बाहेरील असे सगळे एकूण मिळून 27 बुरुज आहेत. सो हा आणि तो भुयारी मार्ग आहे जो मगाशी मी दाखवला होता. रसद किल्ल्याची रसद पाणी वर आणण्याकरता किल्ल्यामध्ये या भुयारी मार्गामधून आणली जायची. परंतु तिकडे जाऊ शकत नाहीये कारण जागा थोडी अडगळीची आहे त्यामुळे ते दाखवता नाही येऊ शकत. आपण पाहिली होती किल्ल्याची ती बाजू. आता आपण एक्झॅक्टली अपोजिट साईडला आलोय किल्ल्याच्या. तर तुम्ही पाहू शकता ही तटबंदी आहे आणि किल्ल्याची दुसरी पलीकडची बाजू आणि हेही बुरुजच आहेत. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याचे कुंडही खाली बनवलेले आहेत. गडावरील हा सगळ्यात मोठा बुरुज आहे. दर्या बुरुज म्हणून याचं नाव आहे आणि हा खूप मोठा आहे. आणि इकडनं जे संरक्षणार्थ लक्ष ठेवण्याकरता जे दिशा आहेत त्या पूर्ण व्यवस्थित दिसत आहेत. हे पाहू शकतात तुम्ही. थोडीशी किल्ल्याची बाजू ढासळलेली आहे या ठिकाणी. मे बी त्याचेच काम चालू आहे. तर तुम्ही पाहू शकतात ह्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत ज्या गडावरती पाणी साठवून ठेवण्याकरता आणि पिण्याचे पाणी पिण्याकरता हे वापरले जायचे. एक्सक्लुझिव्ह नुसतं रॉयल राणेसाठी फॉलोअर्ससाठी. हा बघा. हो हो सुंदर सुंदर. आणि हे पाणी गोड पाणी आहे. तर अशा स्वरूपामध्ये किल्ल्यावरती जवळजवळ त्यांनी विहीर बांधून ठेवल्या होत्या की जेणेकरून पिण्याचे पाणी मिळावे सैन्याला जेव्हा युद्धाच्या टायमाला किंवा गडावर राहणाऱ्यांकरता ह्याच्यातलं पाणी पिलं जायचं वापरलं जायचं. समुद्राची पाहणी करून नंतर आम्ही आता किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केली आहे. तर इथे मंदिर आणि 2 ठिकाणं आहेत जी बघण्यासारखी आहेत. तर थोडासा दम लागलाय तर आपण पाहूया. समोर जे दिसतंय ते मंदिर आहे. त्या दिशेला मंदिर आहे आणि इथे लिहिलंय भवानी देवीचं मंदिर. आणि समोर जे दिसतंय ते आहे धान्य कोठा. वॉटर टँक आणि पुरातन काळात त्याला जलाशय म्हटलं जायचं. किल्ल्यामधील जी पाणी पुरवठ्याची सोय म्हणून विहिरी टाकी बांधलेल्या असायच्या जांभ्या दगडातल्या. म्हणजे आजच्या तारखेला आपण त्याला चिरा म्हणतो. त्या पाण्याच्या टाक्या तुम्ही पाहू शकतात इकडे बांधलेल्या आहेत अशा. आणि या चिऱ्याच्या साह्याने बांधलेल्या आहेत पाण्याच्या टाक्या तुम्ही पाहू शकतात. अशीच एक टाकी त्या बाजूला देखील आहे. आणि हे जे समोर आपल्याला दिसतंय हे आहे धान्य कोठार.
तिकडे अन्न पाणी रसद ठेवली जायची किल्ल्याच्या सैनिकांसाठी किंवा किल्ल्यावर जे काही काम करायचे त्यांच्याकरता. आणि खूप सुंदर अशी तोफेची प्रतिकृती आपल्याला दिसते आहे. तर आपण नक्कीच पुढे जाऊन ती पाहणार आहोत. जकिनीची तोफ म्हणजे त्यांनी जे तिकडे लिहिलं होतं की जकिनीची तोफ, ती हीच आहे जकिनीची तोफ. आणि तिचं लोकेशन पण आहे की तिथे ठेवून तिचा मारा केला जायचा. आणि तुम्ही पाहू शकता की एवढ्या उन्हामध्ये सुद्धा ही तोफ थंड आहे. किती ऊन असेल तर म्हणजे विचार करा की त्या टायमाला हे काय मेटल वापरलं जायचं ज्याच्यामधून या तोफा बनवल्या जायच्या. किती आजही थंड आहे, एवढं ऊन आहे तरी सुद्धा ती थंड आहे. प्रकारे किल्ले विजयदुर्ग याचे नाव हेलियमचे पाळणाघर म्हणून ओळखले जायचे. तर या ठिकाणी एक ओढा आहे, तुम्ही पाहू शकता. या ओढ्यावरच दुर्बीण ठेवून शोध लावला होता. आणि 18 ऑगस्ट म्हणून हेलियम डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे किल्ले विजयदुर्गला सुद्धा दुसरे नाव देण्यात आले आहे, ज्याचं नाव आहे हेलियमचे पाळणाघर म्हणून. तर तुम्ही पाहू शकता की महाराजांची कीर्ती त्यावेळी किती अपरंपार होती की याच्यावरती शोध वगैरे लावण्यात यायचे. तर हे तुम्ही पाहू शकतात मध्ये जे आहे ते भवानी मंदिर आहे. आणि खालच्या दिशेला जाण्याकरता या दिशेने रस्ता आहे, खालच्या दिशेला उतरण्याकरता पूर्व दरवाजा म्हणून आहे. तर आपण तो पाहूया की या दिशेलाच आहे का या दिशेने. तर पाहूया आपण पुढे हळूहळू पाहू चालत चालत, कारण खाली खूप दगड आहे त्याच्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ शूट करायला थोडासा प्रॉब्लेम होतोय. कारण आता तर राकेशचा पाय थोडासा मुरगळलाय मगाशीच खाली न बघितल्यामुळे. त्यामुळे थोडंसं खाली बघत बघत चालायला लागतं, कारण दगडं वर आली आहेत पावसाच्या पाण्यामुळे. आणि हेच देवीचे मंदिर आहे, भवानी देवीचे मंदिर. तुम्ही पाहू शकता भवानी देवीचे मंदिर. तुम्ही एक आजोबा पाहू शकतात की एक पाण्याची विहीर आहे आणि त्या विहिरीच्या आतूनच झाड आले आहे. हे पाहू शकतात तुम्ही, विहीर सुकी आहे पण हे झाड तुम्ही पाहू शकतात हे विहिरीच्या आतमधून आलेले आहे. खूप मोठे आहे, खूप उंच आहे. आमचा विजयदुर्ग किल्ला पाहून झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकतात की हे जे समोर दिसते ही तोफ आणि हा गोळा, हे तोफ गोळा ठेवलेला आहे. 2 तोफा आहेत इथे, सुंदर आहेत पाहण्याकरता. आणि हा गोळा आहे, पाहू शकता तुम्ही. पाहू शकतात याला खलबतखाना म्हणतात. ह्याच्या म्हणजे या कमानाच्या प्रवेशद्वार आणि गजपृष्ठावर छत असलेल्या कोठाराला खलबतखाना म्हणून ओळखले जाते. आतील बाजूस एक उंच चौथरा आहे. ठीक आहे, तर आपण पाहूया खलबतखाना. ओके, हा खलबतखाना आहे. तुम्ही पाहू शकतात इथेही तोफा ठेवल्या आहेत. आणि किल्ले विजयदुर्गच्या काही आठवणी आहेत इथे. सो फायनली आमचा विजयदुर्ग किल्ला बघून झालेला आहे. सो आता आम्ही उतरतोय. तर पाठी तुम्ही पाहू शकता गडाचा प्रवेशद्वार आहे. सो छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉल्फिन पण आहे. रोहित तुम्ही बघू शकता जो प्रयत्न करतोय रोहितला पोहता येत नाही, पण परंतु इकडे मध्ये बांध आहे त्याच्यावरतून चालत वगैरे जाऊ शकतात तिथपर्यंत. मस्त
पाणी एवढं सुंदर पाणी पाण्यात उतरण्याची आवडला नाही आम्ही पाण्यात उतरलेलो आहे. येस, भले पोहताना यो चालेल, काय हरकत नाही. मी नक्कीच ऐकलं पाहिजे हे काय बोलतोय. येस, अमृताबाईंनी नक्कीच ऐका तुम्ही की रोहितचा मोह आवरलेला नसल्यामुळे तो पाण्यात उतरलाय न पोहता येता. डे 4 आपला आज कंप्लीट झालेला आहे आणि आम्ही आलो आहोत सोमेश्वर थंड पाण्याच्या कुंडामध्ये पोहण्याकरता. मी, राकेश आणि रोहित फुल एन्जॉय केलेलं आहे आणि आजही आपले खूप चांगले चांगले सुंदर सुंदर स्पॉट्स झालेले आहेत. विजयदुर्ग किल्ला आणि कोकरबाव गणपती मंदिर आणि सोमेश्वर. तर प्लीज आपला व्लॉग बघा कोकणातला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला रॉयल राणेला. राणे येस.